लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, मानिनी काव्याकडे आलेली असते आणि काव्याकडे आल्यानंतर त्या गुलाबाबद्दल ती तिला विचारत असते। तेव्हा काव्याने सांगितलेलं असतं अनिशाने मला हा गुलाब दिला आहे म्हणून। तर जो फेसपॅक आणलेला असतो तो तिनं काव्याला दिलेला असतो आणि तेव्हाच काव्याने सांगितलेलं असतं मला दुसरं कोण देणार आहे हा गुलाब। खरं तर तिला पार्थ सांगायचं असतं, पण पार्थने तिला सांगितलेलं असतं कोणी जरी विचारलं तरी असं सांगा की हा अनिशाने दिलाय म्हणून। आता काव्या फ्रेश व्हायला जाते। आता तेवढ्यातच तिचा फोन वाजतो। अगं काव्या, अनिशाचा फोन आहे। काकू प्लीज तेवढं उचलून सांगा ना की तिला मी नंतर करते म्हणून। आता मानिनीने तो अनिशाचा फोन उचललेला असतो आणि ती बोलते, बोल अनिशा। अगं काव्या, अगं मी काव्या नाहीये, मी मानिनी काकू बोलत आहे, बोल ना। अगं काय गं, पुढच्या वेळेस जेव्हा येशील ना तेव्हा माझ्यासाठी सुद्धा असाच एक सुंदर गुलाब घेऊन ये बरं। तेव्हा अनिशा म्हणते, सॉरी काकू पण मी समजली नाही। अगं आज तू काव्याला एवढा छान फ्रेश ताजा टवटवीत गुलाब दिलास ना, म्हणून म्हटलं तसाच मला पण घेऊन ये। सॉरी काकू पण मी नाही दिला तिला गुलाब। अहो पार्थ जिजूंनी दिला असेल, तुम्हाला माहिती ना पार्थ जिजू किती रोमॅन्टिक आहेत म्हणून त्यांनीच तिला तो गुलाब दिला असेल। आणि काकू काव्याला सांगा मी तिला नोट्ससाठी फोन केला होता आणि पुढच्या वेळी आले की आपण नक्की भेटू असं म्हणून, बाय काकू असं म्हणून ती फोन ठेवते। त्याचबरोबर मानिनीच्या मनात विचार येतो, म्हणजे हा गुलाब अनिशाने दिला नाही तर काव्याला हा गुलाब कोणी दिला? मग काव्या अजून सुद्धा माझ्याशी खोटं बोललेली आहे का? काय चाललंय हे सगळं? त्याचबरोबर हिला एवढी खोटं बोलायची गरज काय होती? मला ह्याचं सत्य शोधावंच लागेल असा मानिनी मनात विचार करत असते। तर आपण इकडे पाहतो, आता जीवा अगदीच हात धुवून कामाला लागलेला असतो। त्याला जे लो हाऊस इथे बांधायचे असतात आणि क्रिएट करायचे असतात त्या संदर्भातच तो सगळी इन्फॉर्मेशन जमा करत असतो। इंटरनेटवर बरीच मदत घेतलेली असते, माहिती काढलेली असते, त्याने नोट्स काढलेले असतात। त्याचबरोबर त्या क्षेत्रामध्ये असलेल्या 2 मित्रांशी सुद्धा त्याचं बोलून झालेलं असतं। त्याचबरोबर बँकेची सुद्धा मदत लागणार असते, म्हणून सगळी तयारी तो सुरू ठेवत असतो। तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि नंदिनी हे सगळं पाहून तिला आनंद होतो। अरे तू कधी आलीस? तेव्हाच ती म्हणते, मी आत्ताच आलेले आहे। पण जीवा खरं सांगू, तुम्हाला असं काम करताना बघून मला प्रचंड आनंद होत आहे। हो का? बघ नंदिनी, आता मी किती काय काय केलेलं आहे ते तुला सांगतो। मी सगळं इंटरनेटवर चौकशी केली, त्याचबरोबर खूप साऱ्या नोट्स काढलेल्या आहेत, माहिती जमा केली आणि माझ्या 2 मित्रांशी सुद्धा माझं बोलून झालेलं आहे। आता लवकरात लवकर काम सुरू करायचे। त्यावर नंदिनी म्हणते, हो जीवा लवकरच कामाला आपण सुरुवात करूयात, तुम्ही काळजी करू नका। त्यावर आता जीवा म्हणत असतो, हो तू माझ्यासोबत आहेस म्हटल्यावर मला कुठलीच गोष्टीमध्ये अडचण येणार नाही। त्यावर नंदिनी म्हणते, हो मी कायम तुमच्या सोबतच असणार आहे आणि त्याचसोबत आणि एवढा उतावळेपणा बरा नाहीये, जरा सावकाश आणि त्याचबरोबर व्यवस्थित पद्धतीने सगळं काही आपण करूयात। त्याचबरोबर जीवा म्हणतो, कधी एकदाच माझं काम सुरू होतंय आणि कधी यामध्ये मला सक्सेस मिळते ना, हे सगळं मला पाहायचंय। तेव्हा नंदिनी म्हणते, हो जीवा नक्कीच तुम्हाला सगळं काही सक्सेस मिळेल, नका काळजी करू। तेव्हा जीवा म्हणत असतो, तू माझ्यासोबत असलीस तर मला कसलीच काळजी नाहीये। त्याचबरोबर आपण पाहतो आता जीवा खूप जास्त आनंदात असतो। तेव्हा नंदिनी म्हणते, कधी मला तुम्ही एवढं काम करताना मी तुम्हाला आतापर्यंत पाहिलं नाही ना, त्यामुळे कधी एकदा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहताय आणि मी तुम्हाला पाहते, ह्याचा आनंद मला खूपच जास्त असणार आहे। हो नक्कीच। त्याचबरोबर आता जीवा म्हणत असतो, पण खरं सांगू का नंदिनी, मला ना आपलं आनंद निवास सारखं तशी जागा हवी आहे, तशी जागा भेटायला हवी आहे। आणि बघ ना समोर मस्त समुद्र, त्याचबरोबर गार्डन आणि छान मस्त असं वृक्षवल्ली असल्यासारखं किती सुंदर वाटतं ना ते सगळं काही। त्यावरच आता नंदिनी म्हणते, तुम्ही आनंद निवासला आपलं म्हणालात? तेव्हाच तो म्हणतो, हो मी आनंद निवासला आपलं म्हणालो, कारण मी त्याला आपलंच मानतो ना। काय झालं, नको म्हणायला हवं होतं का? त्यावर नंदिनी म्हणते, नाही नाही असं काही नाहीये, ते आपलंच आनंद निवास आहे। उलट आनंद निवासमध्ये तर तुम्ही एवढा मोठा आनंद आणलेला आहे, माहिती ना तुम्हाला, तुम्ही आनंद निवाससाठी काय काय केलेलं आहे। तर तेव्हा जीवा हसायला लागतो। तर तो म्हणत असतो, हो अगदीच बरोबर आहे, पण नंदिनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला तुझी खूप साथ लाभणार आहे। आणि तेव्हा नंदिनी म्हणते, मी कायम तुमच्या पाठी खंबीरपणे आहे। त्यावरच आता जीवा म्हणतो, मला हीच गोष्ट कळत नाहीये, बघ
प्रत्येकजण म्हणतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो किंवा त्याच्या पाठीमागे ती खंबीरपणे उभी असते, पण मला तसं नकोय ना. त्यावरच नंदिनी म्हणते, म्हणजे मला नाही समजलं. मला असं म्हणायचं आहे की तू माझ्या कायम सोबत असली पाहिजेस. आता तेव्हाच नंदिनी म्हणते, अच्छा असं का, तर मी कायम तुमच्या सोबत असणार आहे, तुम्ही नका काळजी करू. त्याचबरोबर कायम सोबत असणार आहे असं नंदिनी बोलता क्षणी जीवा तिला म्हणत असतो, कायम असणार आहेस म्हणजे फक्त आता 1-1.5 महिनाच झालेला आहे आणि फक्त 4.5-5 महिने शिल्लक आहेत घटस्फोट होण्यासाठी, आणि तरी सुद्धा नंदिनी तू कायम सोबत असणार आहेस असं म्हणत आहेस. असं म्हणता क्षणी नंदिनी म्हणते, असू देतो आहे मी तुमच्यासोबत, तुम्ही फक्त पुढे चला आणि त्याचबरोबर हे तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर जीवा म्हणत असतो, हो कधी एकदाचं हे स्वप्न पूर्ण होतंय हेच मला पाहायचंय. पण त्यावर नंदिनी म्हणते, आता संध्याकाळी डिनरच्या वेळी आपण ही गोष्ट सगळ्यांना घरामध्ये सांगूयात का. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही इतक्यात नाही सांगायची. तेव्हा नंदिनी म्हणते, का, हे बघ आणखी सक्सेस होतंय की नाही माहिती नाहीये, एकदा सक्सेस झालं की मगच आपण सांगूयात. नंदिनी म्हणते, का नाही होणार आहे सक्सेस. सक्सेस तर होईलच. आता एवढी सगळी आपण तयारी करतोय, शिवाय आपला विश्वास आहे आणि आपली करण्याची जिद्द सुद्धा आहे, त्यामुळे हे सगळं लवकरच होणार आहे. म्हणून मला असं वाटतंय की आपण घरी सांगूयात ह्या सगळ्या गोष्टी. पण जीवा नाही बोलत असतो. बरं ठीक आहे, चला आपण बघूया, जेव्हा सांगायचे तेव्हा सांगूया, तुमची मनाची इच्छा असेल तेव्हा. आता हे सगळं तर हे बोलणं झालेलं असतं, पण नंदिनीने हे जीवाला पाठिंबा दिलेला असतो आणि त्यासोबत जीवा आता खुश असतो. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, मानिनी तिच्या खोलीमध्ये असते आणि मानिनी तिच्या खोलीमध्ये असताना तिला ते बोलणं आठवत असतं. ती काव्याला म्हटलेली असते जीवाला सुद्धा, आता तुम्ही लवकरात लवकर एकमेकांच्या प्रेमात पडा, कारण गणपती विसर्जनाच्या वेळेस बाप्पाकडे जो पार्थ आहे त्या पार्थने ह्याच गोष्टी मागितलेल्या असतात आणि त्यामुळेच मानिनीने त्याला तसं सांगितलेलं असतं. तर आता इकडे मानिनीच्या मनात सगळे विचार सुरू असतात आणि त्यामुळेच त्या विचारांचं काहीतरी केलं पाहिजे आणि त्याचबरोबर कोणाचा तरी सल्ला घेतला पाहिजे, म्हणून ती पुन्हा सुनीताला कॉल करते. ती म्हणत असते, काय ग सुनीता, बिझी आहेस का. तेव्हा सुनीता म्हणते, नाही ग म्हणू, बोल नका, काय झालं. त्यावर ती म्हणते, काही नाही ग, मला वाटलं तू कॅफेत असशील. नाही ग, आज तर थोडासा थकवा होता म्हणून मी आज कॅफेला सुट्टीच दिलेली आहे, मी घरीच आहे, बोल नका, काय झालं. त्यावर मानिनी म्हणते, का नाही, काही नाही ग, खरंच मला कळतच नाही, माझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. आज जेव्हा काव्या घराच्या बाहेर गेली आणि घरात आली ना, तेव्हा तिच्याकडे एक फ्रेश छान असा गुलाब होता. मग त्याचं काय तेव्हा एवढं. अगं कसं असं मी तिला विचारलं तर तिनं सांगितलं मला अनिशाने दिला आहे म्हणून. हां मग मी अनिशाचा फोन आला होता, मग मी अनिशाला विचारलं, पण अनिशा म्हटली, नाही काकू, मी तर तिला गुलाब नाही दिलेला. खरंच ग सुनीता, मला कळत नाही हे सगळं काय चाललंय, तर मला ना कुणावर विश्वास ठेवा आणि कोणावर नाही हेच कळत नाही. अगं मानिनी, असं काय करते, दिसतं तसं नसतं, तूच म्हणतेस ना, त्या दिवशी मी तर तुला ह्या सगळ्या गोष्टी सांगत होते, पण तुला तर तुझ्या सुनेवर प्रचंड विश्वास होता, मग आता का म्हणतेस ह्या सगळ्या काही गोष्टी. बरंच मानिनी म्हणते, अगं असं काय करते सुनीता, तू हे सगळं मुद्दामून बोलतेस का, मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी इथे करतेस का. असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे मानिनी म्हणत असते, प्लीज ग सुनीता, मला काहीतरी सजेस्ट कर ना ग. त्यावरच आता इकडे लगेचच सुनीता म्हणत असते, हे बघ, मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं मानिनी, डोळे उघडे ठेवून थोडासा विचार कर, डोळे बंद करून विचार करू नकोस. तुझी सून तुला फसवत आहे, पण तू त्या दिवशी काय म्हणालीस. पण त्यावर मानिनी म्हणत असते, पण सुनीता तुला एक गोष्ट सांगू का ग, त्या दिवशी मला काव्याने सगळं काही खूप विश्वासानं सांगितलं, असं वाटत होतं की ती खोटं बोलतच नाहीये आणि हल्ली ती खूप जास्त बदल झाले तिच्यामध्ये, तिच्या वागण्यात, तिच्या बोलण्यात. त्यासोबत इथे ती आमची प्रत्येक गोष्ट ऐकते, विक्रमचं तर सगळंच ऐकते, मग कसा विश्वास दाखवू. आणि त्या दिवशी तिने मला एवढं सगळं काही बोलली, तर त्यावरून ही गोष्ट होत होती की नाही, तिचं बाहेर असं काहीच नसणार आहे आणि म्हणूनच मी इथे तिच्यावर विश्वास ठेवलाय, पण मला आत्ता हे सगळं काय चाललंय मला कळत नाही. त्यावर सुनीता म्हणते, अगं मला वाटतंय दुसरं तिसरं कोणी नसन, की तोच मुलगा असेल, त्याच मुलाने इथे तिला तो गुलाब दिला असेल. त्यावर लगेचच आता इकडे मनू म्हणत असते, पण अगं सुनीता, माझा अजून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास नाहीये ग, मी काय करू मला कळत नाही. त्यावर सुनीता म्हणते, हे बघ, तू विश्वास ठेवू नकोस आणि मी काय म्हणते ते तू नीट ऐक एकदा.
मानिनी रडत असते. अगं रडू नकोस ग, जरा शांत बस. हे बघ, आपल्याला चांगलं माहिती तो गुलाब कोणी दिलाय म्हणून. आणि तेव्हा मानिनी म्हणते, नाही नाही, हे असं होता कामा नये. नाहीतर हे सगळं पार्थला समजलं तर तो पार्थ माझा आयुष्यातून उद्ध्वस्त होऊ शकतो, तो कोलमडू शकतो. नाही, हे असं व्हायला नको. त्यावरच आता सुनीता म्हणत असते, हे बघ मानिनी, मी तुला माझ्या अनुभवावरून चांगलं सांगू शकते. हे बघ, आत्ताची पिढी नजरेस नजर घालून खोटं सुद्धा बोलू शकते, पण आपल्यासारखी जर पिढी असती तर इथे संसार टिकवण्यासाठी एका जिद्दीने पहिलं प्रेम विसरूही शकली असती. पण आता बघ, आपल्याला जर जुनं प्रेम मिळवायचं असेल तर आपण एखाद्याचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त करू शकतो आणि एखाद्याला आयुष्यातून उठवू सुद्धा शकतो. हे मी तुला नव्याने सांगायची गरज नाही आहे म्हणून, कळलं तुला? मग आता मला एक गोष्ट सांग, आता पहिला पर्याय निवडला तर काय होईल आणि दुसरा पर्याय निवडला तर काय होईल, मी तुला एवढंच सांगू शकते म्हणून. असं म्हणून ती फोन ठेवते. तर आपण पाहतो की पार्थ आता ऑफिसवरून घरी आलेला असतो आणि पार्थ ऑफिसवरून घरी आल्यानंतर तो बाहेरच्या लाईट्स तर सगळ्या चालू आहेत, मग आतल्या लाईट्स का बरं बंद आहेत, असं म्हणून तो आतमध्ये येतो आणि दरवाजा बंद करतो. आता दरवाजा बंद केल्यानंतर लाईट्स लावायला जात असतो, पण जेव्हाच लाईट्स लावायला जातो तेव्हा मात्र मंद प्रकाशात इथे छोट्याशा टेबलवरती काहीतरी डेकोरेट केलेलं असतं, तेच तो पाहण्याचं काम करतो. लाईट न लावता हळूहळू तिथपर्यंत तो येऊन पोहोचत असतो. तिथेच सोप्यावरती बसतो आणि सोप्यावरती बसल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो. त्याच्यासाठी आज कोणीतरी काहीतरी स्पेशल केलेलं आहे, ही फिलिंग त्याच्यासाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट असते. तसाच आहे त्याच ठिकाणी सोप्यावरती छान मागे रेलून बसलेला असतो आणि तिथे एक छोटीशी चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं की फक्त आर्किटेक्ट बोकाच नाही तर फिसकारणारी मांजर सुद्धा तुटलेलं नक्कीच नातं किंवा आणखी वस्तूही असो ती जोडू शकते, असं त्या कार्डवरती लिहिलेलं असतं. आणि त्याचबरोबर पार्थने ते वाचलेलं असतं. आता गुलाबांच्या पाकळ्या सोबतच कॅन्डल आणि त्याचबरोबर मध्ये एक बॉक्स असतो. आता लगेचच पार्थ तो बॉक्स उचलून घेतो आणि तो बॉक्स उचलून घेतल्यानंतर ओपन करतो. आता ओपन केलेल्या बॉक्समध्ये त्याचं ते तुटलेलं घड्याळ जे असतं ते काव्याने दुरुस्त करून आणलेलं असतं आणि काव्याने तुटलेलं घड्याळ दुरुस्त करून आणल्यानंतर ते तो हातामध्ये घेतो आणि पाहत असतो. हे सगळं काव्याने केलंय, ही तर फिलिंग त्याच्यासाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट असते, खूप जास्त वेगळी असते. आता तो म्हणत असतो, काव्याने हे सगळं माझ्यासाठी केलेलं आहे, बापरे, असं म्हणूनच हातामध्ये तो घड्याळ घेतो. तर आता प्रेक्षकांनो, जवळपास ह्या लोकांनी ते 1-1.5-2 मिनिटं म्हटलं तरी सुद्धा चालेल असं इथे सॉन्ग दिलेलं आहे सरसुखाची. त्याचबरोबर इथे हे सॉन्ग प्ले होत असतं आणि पार्थ आपला मस्त एन्जॉय करत असतो. तर आपण पाहतो की आता काव्या सुद्धा त्याच्यापाशी येऊन बसलेली असते आणि काव्या येऊन बसल्यानंतर आता लगेचच इकडे पार्थ म्हणत असतो, हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केले? तेव्हा काव्या म्हणते, नाही, शेजाऱ्यांसाठी केले, त्यांचं घड्याळ तुटलं होतं ना म्हणून त्यांच्यासाठी केले. अच्छा, सॉरी, म्हणजे काव्या तुम्ही खरंच हे माझ्यासाठी केले, पण काय झालंय, तुमचे ते गॉगल, तुमचा चष्मा तुटला होता आणि तो मी इथे दुरुस्त करून आणला होता ना, मग त्यामुळे तुम्ही हे घड्याळ दुरुस्त करून आणलंय का, असं म्हटल्यानंतर काव्याचा थोडासा चेहरा पडतो. पण आता काव्या लगेच स्वतःला सावरून घेते, कारण ती आतापर्यंत त्याच्यासोबत वागलेलीच तशी असते ना, म्हणून आता लगेच त्याच्या हातातलं ते घड्याळ घेते आणि त्याच्या हातातलं घड्याळ घेऊन लगेचच त्याच्या हातामध्ये घालून देत असते. त्याचबरोबर लगेच आता पार्थ सुद्धा तिचं घड्याळ हातामध्ये घेतो आणि तिचं घड्याळ हातामध्ये घेतल्यानंतर पुन्हा तो काव्याला ते घड्याळ इथे घालून देण्याचं काम करत असतो. काव्या त्याच्याकडे पाहतच असते, पण तरी सुद्धा पार्थला तर ते घड्याळ तिला घालून द्यायचंच असतं. मग आता काव्या हात पुढे करणार असते आणि त्यानंतर ती त्याच्याकडूनच ते जे घड्याळ आहे ते घालून घेण्याचं काम करते. इकडे तर आता पार्थ फक्त आणि फक्त तिच्याकडे पाहतच असतो. पार्थ किती रोमॅन्टिक आहे, त्याचबरोबर कसा तो प्रत्येक गोष्ट कसा करतो हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी सुद्धा इथे काव्या हे सगळं एन्जॉय करतच असते. सुरुवातीला तर पार्थ हे बोललेलं असतो, माझं तुटलेलं घड्याळ आहे ते तुम्ही मुद्दाम दुरुस्त करून आणलंय ना, मी तुमचा चष्मा तुटला होता आणि तो दुरुस्त करून आणून दिला होता म्हणून. त्यामुळे जी काही थोडासा मूड हे झाला होता काव्याचा, तर पार्थने लगेचच तो मूड सुद्धा व्यवस्थित करून दिलेला असतो सोडा. पण आता पार्थने तिच्या हातामध्ये ते घड्याळ इथे घालून दिलेलं असतं. काव्या फक्त आणि फक्त इथे पार्थकडे पाहतच असते. आता काव्या त्याच्याकडे पाहतच असते आणि तेव्हा पार्थ पुन्हा तिला म्हणत असतो, खरंच सांगा काव्या, तुम्ही हे माझ्यासाठी केलं? तेव्हा काव्या म्हणते, नाही, तुमच्यासाठी कशाला हो, मी का करेल तुमच्यासाठी, मी तर शेजाऱ्यांसाठी केलं होतं.
का तर त्यांचं घड्याळ माझ्याकडून तुटलं होतं ना, म्हणून मी ते शेजाऱ्यांसाठी केलं होतं असं म्हटल्यानंतर आता दोघं ते जवळ एकमेकांच्या हात घेऊन जातात आणि मॅचिंग मस्त छान असं घड्याळ ते इथे एन्जॉय करत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर पार्थ आता चिडलेल्या काव्याची थोडीशी समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचसोबत इथे काव्याने त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात म्हणून त्याला खूप छान वाटत असतं आणि म्हणूनच तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आता तो म्हणत असतो, काव्या खरं सांगू का तुम्हाला, खरंच तुम्ही खूप गोड आहात, खूप छान आहात, मनमिळाऊ आहात. बाकीच्या इतरांसाठी तुम्ही थोड्याशा रागीट तापट असाल, पण माझ्यासाठी नाही आहे. तुमच्या मनामध्ये किती प्रेम आहे, त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये किती सॉफ्ट आहे हे सगळं मला कळलेलं आहे. आणि हे सगळं बाहेरच्यासाठी जरी तुम्ही रागीट असला तरी माझ्यासाठी नाही आहेत. पण काव्या एक गोष्ट सांगू का, तुम्ही स्वतःला हे प्रोटेक्टिव्ह म्हणून जे चिलखत घालून ठेवलंय ना रागाचं, तर ते मला मी ते ओळखलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, तुम्ही माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहात. कारण माझी काव्या स्पेशल आहे आणि माझी काव्याच हे सगळं काही करू शकते असं पार्थ इथे बोलत असतो. आता पार्थने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर काव्या अगदीच इमोशनल होऊन आणि त्याचबरोबर हसू आणूनच ती पार्थकडे पाहत असते. कारण पार्थने असं सांगितलेलं असतं की हे दुसरं कोणी करू शकत नाही, हे फक्त आणि फक्त इथे माझी काव्याच हे सगळं काही करू शकते असं आता इथे पार्थ बोललेला असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी पार्थने इथे बोलल्यानंतर काव्याला तर आनंद झालेलाच असतो. पण सोबतच आता मला सांगू, आज तुम्ही माझ्यासाठी एवढं हे सगळं केलं, एवढे एफर्ट्स घेतले, हे फक्त दुसरं कोणीही करू शकत नाही. हे फक्त आणि फक्त माझी काव्याच करू शकते. मला हे जाम आवडलं, खरंच खूप कमाल केलेलं आहे तुम्ही. हो रोमॅन्टिक ना, किती रोमॅन्टिक केलेलं आहे तुम्ही हे सगळं. तेव्हाच काव्या म्हणते, काय रोमॅन्टिक? काही नाही आहे पार्थ देशमुख, रोमॅन्टिक वगैरे काही नाही आहे. नाही रोमॅन्टिक वगैरे नाही आहे. म्हणजे ते काय आहे ना, दिवाळीला कशा पंत्या लावतात, डेकोरेशन करतात, अगदी तसं केलेलं आहे तुम्ही. आज तर माझ्यासाठी दिवाळीच आहे बघा. तेव्हा काव्या म्हणते, अहो देशमुख, दिवाळीला अजून खूप अवकाश आहे, खूप वेळ आहे, काही काय बोलताय. नाही, पण आज माझ्यासाठी दिवाळीच आहे, खरंच दिवाळी आहे. हो, आज मला खूप जास्त आनंद होतोय. तेव्हा लगेचच पार्थ खाली बसतो आणि तेव्हा काव्या म्हणत असते, नाही नकोच, मी बंदच करते, विजवतेच ह्या पंत्या. असं म्हणून ती एक पंती विजवते आणि पंती विजवल्यानंतर इथे पार्थचा जो चेहरा आहे तो अगदीच पडलेला असतो. आणि तेव्हाच काव्या लगेच म्हणत असते, खरंच देशमुख तुम्ही खूप फिल्मी आहात ना. असं म्हणून ती जाते आणि बॅगेतलं तिचं लायटर घेऊन येत असते. आणि लायटर आणल्याबरोबर आता इथे पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही स्मोकिंग करता? तेव्हा काव्या म्हणते, हो, मी दिवसाला अख्खं एक बिडीचं बंडल उडवते, तुम्हाला माहीत नाही? नाही तुम्ही असं नाही करणार. हे सेफ्टीसाठी ठेवलंय मी माझ्या बॅगेत. काय काव्या, तुमच्याकडूनच लोकांना सेफ्टी हवी असते, तुम्ही बॅगेत हे सेफ्टीसाठी ठेवलंय? देशमुख, अहो तुम्ही IAS होणार आहेत ना म्हणून म्हटलं, पण घरामध्ये एवढा हा आर्किटेक्ट बोका आहे ना, त्याच्याकडून सेफ्टी हवी ना, म्हणून मी हे बॅगेत ठेवलेलं आहे. हे काय आहे? हे किचन आहे, किचन, आणि त्याला हे लायटर आहे, समजलं देशमुख? असं म्हणून आता लगेचच काव्या विझवलेली पंती पुन्हा एकदा लावण्याचं काम करत असते. तेव्हाच पार्थ म्हणत असतो, अच्छा असं आहे, तर त्यामुळे ठेवलेलं आहे का, मला नव्हतं माहिती. आणि त्याचबरोबर काव्या म्हणत असते, स्मोकिंग वगैरे काहीही देशमुख, तुम्ही काहीही बोलताय, बरोबर की नाही? ते दोघे एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा काव्या म्हणत असते, चला पटकन जेवायला, नाही तर जेवायला उशीर, झोपायला उशीर, मग पार्थ देशमुखांची गाढ झोप होणार नाहीये, चला पटकन. तेव्हा पार्थ म्हणत असतो, मी फ्रेश होऊन आलो. तेव्हा काव्या परत येते आणि म्हणत असते, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मला आज खूप इम्पॉर्टंट चॅप्टर लर्न करायचं आहे, त्यामुळे ACचा रिमोट लपून ठेवायचा नाही, समजलं? आणि त्यानंतर प्लीज असं म्हटल्यानंतर आता लगेचच पार्थ मुद्दामूनच म्हणत असतो, मग घोरलात ना तर जो कपडे वाळत टाकतोत ना, त्याला जो चिमटा असतो ना, तो तुमच्या नाकाला आणून लावेल, समजलं तुम्हाला? चला लवकर. असं म्हणूनच काव्या तनतन करतच निघून गेलेली असते. त्याचसोबत काव्या तर निघून जाते आणि पार्थ जो आहे तो पार्थ मात्र इकडे गेलेल्या काव्याकडे अगदीच पाहत असतो. खूप जास्त त्याच्या मनामध्ये बटरफ्लाय इथे उडत असतात. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता काव्या नेहमीप्रमाणेच ती अनिशाला भेटायला निघालेली असते, कारण नोट्स बाकी असतात म्हणून. आता मानिनी तिला सकाळीच अडवते आणि म्हणत असते, काय ग काव्या, मला असं वाटतंय की तुझी ही एक्झाम
एक्झाम झाली ना तर एक्झाम झाल्यानंतर तू घरी सगळ्यांना इथे बोलावून घ्यावंस, तुझ्या मित्रमैत्रिणींना. तेव्हाच काव्या म्हणत असते, अहो काकू मला इनमिन 2 मित्र, एक अनिशा आणि एक जी. असं जी म्हटल्याबरोबर लगेचच आता मानिनी म्हणत असते, दुसरी मैत्रीण दुसरा मित्र कोण आहे असं बोलल्यानंतर काव्या काहीच बोलत नाही. कारण काव्याला इथे सांगायचं नसतं की तिची दुसरी मैत्रीण ही दुसरी तिसरी कोणीही नसून तो जीवा आहे हे तिला सांगायचं नसतं. त्यामुळे ती मात्र काहीच बोलत नाही. तर आपण इकडे आता दुसऱ्या बाजूला पाहतो प्रेक्षकांनो की कशा पद्धतीने आता इकडे जी काही काव्या आहे ती काव्या मात्र इकडे कॅफेमध्ये गेलेली असते आणि काव्या कॅफेमध्ये गेल्यानंतर तिथे जीवा आलेला असतो. आता जीवाच्या हातामध्ये एक गुलाबाचं फूल असतं. आता हा सगळा काय प्रकार आहे प्रेक्षकांनो तर आपण तर सांगू शकत नाही, पण लगेच जीवाने इथे काव्यासमोर गुलाब पकडलेला असतो. हीच गोष्ट इथे सुनीताने पाहिलेली असते आणि सुनीता लगेचच मानिनीला फोन करून सांगत असते, तुझ्या सुनेचा जो काही बॉयफ्रेंड आहे तो बॉयफ्रेंड इथे माझ्या नजरेसमोर आहे असं इथे ती तिला सांगण्याचं काम करत असते. पण आता ह्या कॅफेमध्ये जीवा का आला, कशासाठी आला, बहुतेक प्रेक्षकांनो ह्याच कॅफेमध्ये इथे जीवाची एखादी मीटिंग असू शकते किंवा जो तो नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्या संदर्भामध्ये तो इथे आलेला असेल. पण हा गुलाब तो तिला का देतोय हे तर आतापर्यंत त्या लोकांनी आपल्याला दाखवलं नाहीये. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा की गुलाब हा जो जीवा आहे तो काव्याला का बरं देत असेल. किती मोठा गैरसमज होणार आहे. त्याचबरोबर काव्याला आता कुठल्या आणखी एका नवीन नात्याची परीक्षा द्यावी लागणार आहे आणि त्याचबरोबर मानिनी आता इथे काव्यासोबत काय करेल आणि त्याचबरोबर आता काव्याने तो गुलाब घेईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. तर अशाच नवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर अपकमिंग ट्वीट जरी तुम्हाला पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा अपडेट सोबत. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.